नेवासा तालुक्यामध्ये 8 जणांच्या जमावानं घरासह एका महिलेला पेटवून तिला मारहाण केल्याचं समोर येतंय। पांडुरंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। पांडुरंग, नेमका प्रकार काय घडलाय? रेश्मा, ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे, कारण नेवासा तालुक्यामध्ये एका महिलेचं घर पेटवून दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे घर पेटवून दिल्यानंतर याच कुटुंबातील एका दुसऱ्या महिलेलाही बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आणि या दोन्ही महिला अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे। पेटवून दिल्यानं पहिली एक संगीता राव या महिलेला या घर पेटवून दिल्यानं भाजलेलं आहे। जवळपास 15 ते 20% महिला भाजलेली आहे आणि दुसरी जी महिला आहे तर शारदा राव यांनाही पाठीमध्ये किंवा शरीरावरती मारहाण केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि भरत आगळे या गावातील एका जमीनदार व्यक्तीनं एक 10 ते 15 जणांच्या जमावानं मारहाण केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर त्यांचं जे पीक होतं, ऊस होता, 2 एकर ऊस पेटून दिलेला आहे। त्याचबरोबर गव्हाचं पीकही जाळल्याचा या नागरिकांचा आरोप आहे। डीपीचं वीज कनेक्शन बंद केल्यामुळं या राव कुटुंबियांनी आगळे कुटुंबियाला याची विचारपूस केली होती आणि याचाच राग आल्यानं या भरत आगळे यांच्यासह जमावानं मारहाण केली आणि पेटवून दिल्याचा आरोप या नागरिकांनी केलेला आहे। या संदर्भात त्यांनी नेवासा पोलीस ठाण्यालाही फिर्याद दिलेली आहे आणि डीवायएसपी यांनी या प्रकरणी या ठिकाणी घटनास्थळी जाऊन पाहणी केलेली आहे आणि त्यांच्याकडे जबाब आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असं डीवायएसपींनी सांगितलेलं आहे। रेश्मा, निश्चित पांडुरंग, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।